आणि आपले समीर काका आहेत. लग्नाला होतो. लग्न माझ्या फुल सुनसान रोड आहे. फुल सुनसान म्हणजे 5 जण आहेत तरी पण थोडी फाट आहे. बरोबर आहे. तो दिसतंय डॅम. आता तिकडे जाऊन नुसत्या उड्या मारायच्या आहेत. हो वाजलेत रात्रीचे 10:30. हा आणि एवढ्या रात्री बंदा चाललाय तरी कुठे? तर चाललोय कुठे? लास्ट डेस्टिनेशन माहिती आहे पण मध्ये कुठे जाणार ते मला माहिती नाही. आणि एकटा तर नाही आहे, आहेत काही आपल्या ऑफिसच्या सवंगडी. तर अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदम मस्तपैकी स्वागत आहे. आम्ही चाललो आहे, थोडं प्लॅनिंग झालेली आहे थोडी. सॅटर्डे संडे भरपूर टाईम नंतर मीन्स राईडवरून आल्यानंतर झालेला प्लॅन. तो भरपूर टाईम नंतर झाला आहे ॲक्च्युली प्लॅन हा आमचा बाहेर फिरायला जायचा. पावसाळ्यात म्हणजे पावसाळा अजून आहे, संपला नाही आहे, पण तरी पण जो महिना होता ऑगस्ट वगैरे जुलै ऑगस्ट, तर त्या महिन्यात नाही जाता आलं. म्हणून गणपती बाप्पा यांचं विसर्जन झाल्यानंतर मग ठरवलं की त्याच्यानंतर जाऊया. तर आज एक भेटला आहे मुहूर्त. आज निघतो आम्ही. कुठे जातो हे तुम्ही आता पुढे बघतीलच. तर आता सध्या मी एकटाच आहे. आता पुढे धीरज आणि समीर भेटतील, त्याच्यानंतर मग विशाल आणि मग आपले ऋषा भाऊ. तर असा एकंदरीत आम्ही 5 जण आहेत. शैलेशला विचारलेलं पण तो बाई बिझी माणूस, त्याला नाही टाईम. तर तो आला असता तर बाईकवर न जायला. एनिवे चला तर करूया आजच्या आपल्या राईडला सुरुवात. आजची राईड होणार आहे आपली ब्लॅक पॅन्थरमध्ये आपल्या. तर चलो पुढचा जे पण आहे ते आता तुम्ही बघतीलच. फुलं धमाल मस्ती मजा. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. तर आपले 2 चंगू मंगू कुठेच माहिती नाही, ध्यान आहे करते नसतं. तर आता आलोय आपण स्टेशनला पोचलोय. आले दिसले 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 ही आले आपले आले भाऊ आले. आणि आपली आली मंडळी. इकडे आहे धीरज भाऊ. नमस्कार. हे आपल्या बरोबर लडाखला नाही आपली चारधाम यात्रामध्ये धीरज होता. आणि आपले समीर काका आहेत. लग्नाला होतो. लग्न माझ्या. तर हा आता आमचा ऑफिस फ्रेंड नाही झाला, हा एक्स ऑफिस वाला झालाय. ही एक्स गर्लफ्रेंड आहे आणि बाकी आम्ही ऑफिस वाला. तुम्ही तर आता एक सीन करणार आहे की समीर नाही येते असं त्या ऋषी फकूरला सांगितलंय. आणि आता त्यांनी ऐकलंय फोन मध्ये. हा का म्हणजे हागले. तू हागले म्हणजे काय? तू मला विचारतो मी तुझ्याशी बोलतो. हे असे हकतात. जाऊ दे म्हणजे चलो आता आपण बाटली फुटली झाली. हा आता गिरारला घेऊ. सॉरी गिरारला नाही, विशालला घेऊ. विशालला बोरीला घेऊन आणि नंतर ऋषी फकूरला घेऊ. चलो आता निघूया आपण वसईवरून. गणपती बाप्पा मोरया. आता पोहोचलोय आता बोरिवलीला. विशालचा वेट करतोय भाऊ आपले. टिल्ल्या भाऊ कधी येतात. एक नशीब होतं की घोडबंदरला ट्रॅफिक नाही लागली, नाहीतर ह्याच्या भरोश्यावर राहिले असते. 9:30ला निघाले असते ना तर 11 बजे ना 11 बजे 11 वाजता इथे पोहोचले असते. आणि 11 वाजता पोहोचून इकडे भज्या तळत बसले असते एवढ्या लवकर. आणि जेवण पण नाही करत. काका लोकांच्या ना काका लोकांचं ऐकायचं चांगलं. काका लोकांचं नाही ऐकायचं. काका लोक त्यांच्या जमान्याची गोष्टी करतात. आणि आपल्याला आता वय झालंय 50च्या वर झालेला आहे. लक बाय चान्स. बट नशीब चांगलंय की घोडबंदरला मेन ट्रॅफिक नाही भेटली, नाही तो बहुत ट्रॅफिक येतात भाई. मजा आएगा. हो फॉर द बेस्ट. पुढे पण नाही भेटली पाहिजे, नाही तर मग रिक्षाला सांगू नाही भेटणार. इकडे नाही भेटली तर पुढे नाही. चालत ये. आताच चालत निघ. तू काही युट्यूबला टाकणार आहे? अरे भाई युट्यूब म्हणजे तुला ह्याला माहिती ना आपलं चॅनल आहे. हा अरे नवीन आहेत. सॉरी युट्यूब नाही एक्स व्हिडिओवर टाक. एक्स व्हिडिओ माहिती नाही तुला? साईट आहे. अरे नवीन ब्लॉगिंगची साईट आहे एक्स व्हिडिओ. नाही माहिती आपल्याला भाई याला एक्स व्हिडिओ नाही माहिती. नाही माहित तुला. हे असे काका काय बोलतात. अरे तिच्या आईला पॉनचं दाखवतोय. अरे झाला. अरे काय
अरे भाई, अरे 18 वर्ष पण नसतील ना त्या पोराला पण माहिती आहे एक्स व्हिडिओ काय आहे. ह्याला एक्स व्हिडिओ नाही माहिती म्हणजे काय बोलणार तेव्हा. तर हा आहे आपला नारळ. आपली 4 मंडळी जमली आहे तिकडे, एक फक्त ऋषात बाकी आहे. तर तो त्याला घेतलं नाही घेतलं आपल्या ह्याच्यामध्ये ते एकच आहे. म्हणून नारळ फोडून निघूया, इथून करूया आपल्या मेन प्रवासाला सुरुवात. तर चला, हे देवा आपला सर्व प्रवास सुखरूप होऊ दे, सर्वांना सुखरूपने आणि सर्वांना सुखरूप परत घरी घेऊन जाऊ. तर फायनली आपले देशी पकडून पण आले. तर आपले सगळे मंडळी आता चालत गाडीमध्ये. आता बघू पुढे कुठेतरी थोडा ब्रेक घेऊ. ऋषाने काहीतरी खायला घेऊन आलाय. काय नाही खायला घेऊन आलाय. काय घेऊन आलाय? पियाला पण पियाला घेऊन आलाय. खायला काय नाही आणलं. ऋषा काय घेऊन? हे सगळं बदनाम मला करायची साजिश आहे. वसईतून सगळं ठरून आलं, आज याला बदनाम करायचा. पाण्याची आता आपली मजा मस्ती आता इकडून होणार आहे चालू. टाइमपास तर झाला काय गाडीमध्ये. आता पोहोचलेत बेलापूर आणि आता पुढे कळंबोलीला ब्रेक घेणं. कळंबोली किती किलोमीटर आहे? हे तुझ्या आईच्या गावात तू कळंबोली जाऊ दे. तू गाडी चालव. तो घाप करून गेला. जाणारच नाही. गाडी चालव. अरे लेफ्ट एवढा घाप करून कोण जातो? आणि मच्छीला बिबट्या भेटला पाहिजे. बिबट्या म्हणजे आमचा बिबट्या भेटला पाहिजे. वाघ आहे गाडी झाली. पोहोचू. वाघच नकोय आम्हाला. बिबट्या पाहिजे वगैरे ब्रेक कंटाळा. काहीतरी नाश्ता वगैरे करू. कारण फुल नाईट गाडी आपल्याला पळवायचीच आहे आणि कोण झोपणार नाहीये. जो झोपणार त्याला टापरवणार. समीर फुल सुमसान रोड आहे. फुल सुमसान म्हणजे 5 जण आहेत तरी पण थोडी फाट आहे. एकटा असताना चड्डीत कन्फर्म. आणि एकटा असताना तर कन्फर्म भात झाला असता की मागे कोणतरी बसलाय. चलो उठो उठो उठो. पोचलोत माणगावला. वाजलेत 5:15 आणि थोडी डुलकी लागायला लागली आहे. म्हणून आता चहा वगैरे पिऊ. ज्यांना ज्यांना चहा प्यायचे त्यांनी त्याला, ज्यांना नाही प्यायचे त्यांनी झोपून राहा. गाडी 15 मिनिटात थांबेल. 15 मिनिटानंतर गाडी निघेल. चला. हे हमारी तिच्या बाजू बाजू. आणि आता पोहोचलोय महाडमध्ये. महाडमधून पण महाडमध्ये येते नाही सर्व. तालुका महाड. आणि जातोय आता आपण नाणेमाची. अजून अर्धा तासात पोहोचू. आणि ब्युटिफुल नेचर चालू झालाय सकाळ सकाळचा. सुंदर पाणी आहे. हा बघ नदीला. हो हो हे आपलं इकडचं आहे. एक नंबर बाई. आगे हा बस बरोबर आहे. रुक 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 रुक. ले सीधा रख सीधा रख सीधा रख. हाँ हाँ जान दे जान दे जान दे जान दे जान दे. बस लेफ्ट 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 लेफ्ट. ये हमारे 2 होनहार बंधु. हा फुल खटाटोप करून आता शेवटी पायथ्याशी पोचलेत आपण ना. नाणेमाचीच्या. अरे जाम फुल चुकवला. नुसता गार 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 गर्दन गार. इकडूनच जायचं ना. मारुती स्वामी आपले हनुमान स्वामीचं मागे मंदिर आहे. आपण आंघोळ बिंघोळ केलेली नाहीये म्हणून आता जात नाही तिथे. जरा पहिले धबधब्यात जाऊ, ओले चिंब होऊ आणि मग नंतर जाऊ आपल्या हनुमान स्वामींना वंदन करायला. तोपर्यंत ऋषियाला वंदन करू.
आपले शाकाल पण 2 मिनिटासाठी फाटलेली तेव्हा टायर नुसता कर 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 फिरत होता. गिरगर्दन घाट वरतून आलेत. जाताना एवढं काही इश्यू नाही होणार. जाताना तर आमचे कारीगर दारावर लटकून गाडी बाहेर काढली. आपण हा समीर राणे डोकं लावत होते एका साईडला असं दाबायची गाडी पण आम्ही बोलले की नको एवढा डोकं नाही नको लावूया. त्यांना वाटलं तो ऑटो रिक्षा आहेत पण ती ऑटो रिक्षा नाही. ऑटो रिक्षाला एक जागेने दाबलं की ती वर येते. आपली 4 व्हीलर चुकी झाली माफ करा. आपल्या इकडचे गाईड आहे हे जे समीर राणे काका आहेत ना हे जे ब्ल्यू टी शर्ट वाले काका ऍक्च्युली ह्यांचं हे त्यांचंच गाव आहे हे पण ह्यांना गावाच्या ठिकाणचं म्हणजे आता मी हो तुम्ही 100 रुपये जास्त घ्या. हा तुम्ही आम्हाला पैसे घेतात त्यामुळे माहिती पुरवा. एक तर इथलं ते आपला कुठचा तो याची माहिती विचारली ना आपण कान्होजी आंग्रे नाही कान्होजी आंग्रे नाही रे आता मधली कुठची उंबरखिंड हा त्याची ती माहिती दिली काय माहिती आता खरी सांगितलं खोटी खरीच सांगितलं थोडस 19-20 का तो फरक आहे. 19-20 एवढा काय मी इतिहासकार नाही. जाऊ दे हे सगळं चालत राहायचं. आता करूया आपण ट्रेकला सुरुवात. रामायण की सुरुवात यहाँ से होगी. 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे बोलतात. तेव्हा कसला व्ह्यू आहे खतरनाक. हो आपण करतोय चप्पल घालून ट्रेक ना. चप्पल घालून ट्रेक करतोय चप्पल घालून. काय बोलतो कुठे साईडला आहे ना रानवडी कर्नवडी वगैरे गाव लागतात त्याच्यावरती मडेघाट आहे. अच्छा आता मडेघाट म्हणजे ते मडेघाट का नाव पडलं कारण की जेव्हा तानाजी मालुसऱ्यांना सिंहगडावर वीरमरण आलं तेव्हा त्यांचं मड म्हणजे त्यांची अंत्ययात्रा जी निघाली त्यांचं जे देह निघाला तिकडून ते एका पालखीमध्ये टाकून आणला. ओके आणि त्या घाटाने खाली उतरवला म्हणून त्या घाटाला नंतर मडेघाट हे नाव पडलं. आणि शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेऊन त्यांच्या ह्याला खांदा दिला. ते तर माहिती आहे त्यांनी महाराजांनी. आणि शेवटी त्यांना एवढं दुःख झालेलं की त्यांची ती माळ होती याची कवड्याची माळ ती त्यांच्या पार्थिवावर ठेवली शिवाजी महाराजांनी. म्हणजे एवढं मावळ्यांवर शिवाजी महाराजांचं किंवा त्यांच्या मित्रांवर एवढं मावळ्यांवर तो होतात पण ते तानाजी मालुसरे आणि महाराजांचं ते रिलेशन वेगळंच होतं पण कारण ते लहानपणापासून होतं. नाही असलं तरी पण प्रत्येक मडेघाट या साईडला ते समोर त्या साईडला डोंगर समोर आहे ना त्याच ठिकाणी कुठेतरी म्हणजे असं नाही एक स्पॉट सांगू शकत त्या ठिकाणी आहे. आणि वरती म्हणजे तोरणा राजगड हे सगळं ह्या पलीकडे. अच्छा म्हणजे त्याच्या पलीकडे वेल्ला तालुका लागतो पुण्याचा आणि त्याच्यामध्ये सगळे आता इथून बोलतात नंतर म्हणजे आता भविष्यमार्गे राजमार्ग जाणार आहे पुण्यासाठी. अच्छा त्या मडेघाटातूनच काढणार आहे. वरती रस्ता झालाय. ओके खाली रानवडी पर्यंत रस्ता झालाय. मधला पॅच तो बाकी पण ते मग बोगदा वगैरे करतील नाही ते कसं राहणार ते माहिती नाही कारण की हा कारण एवढा मोठा हे आहे ना कडा आहे तो कडा कट करणार किंवा काय करतील ते ठरवतील कसं करायचं. पण ते सध्या तर प्लॅन मध्ये तसंच आहे त्यांच्या. आणि त्याच्यामुळे पुणे जास्त जवळ आहे म्हणजे कारण ह्याच्या त्या साईडला पुणे आहे बरोबर. हो या साईडला हे महाड मध्ये बिरवाडी MIDC कनेक्ट करणार. त्याच्यामुळे मग जो पुण्याला जायला भोरमार्गे किंवा आपलं ह्या ठिकाणी तामाणी मार्गे जो वेळ जास्त लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात पुण्याला इथून पोहोचू शकतो चांदणी चौकात असं प्लॅनिंग आहे. मग हे पण कनेक्टिव्हिटी ती पण वाढेल ना म्हणजे आता आपण कोल्हापूरवरनं जातो मुंबई आपल्या गोव्यात आपल्या कोकणात रत्नागिरीसाठी वगैरे ठीक आहे सेम बरोबर. पुण्यावरून मग पुण्यावरून कोल्हापूरला जायला नाही लागणार. नाही पुण्यावर ना कोल्हापूरचं काय संबंध आहे. पुण्यावरून त्यांना जर आपल्या कोकणात सागरी म्हणजे किनारी सागर किनारा जर यायचं असेल फिरायला वगैरे तर तो जवळचा रूट त्यांना हा होईल.
दाखवतो, तुम्हाला मी दाखवतो की माणूस किती घाण आहे. आता इतकी चांगली प्लेस आहे, त्या झाडावरती पण घाण करून बघितलं, म्हणजे जिकडे जाईल तिकडे फक्त घाणच करायची. काय माहिती कोण पूजा, हा पूजा पूजा कोण पूजा आहे वाटतं. बस म्हणजे दगडांवर झाडांवर तिकडे तिकडे फक्त हाणून ठेवायचं बस. घाण करून ठेवलं एवढंच माहिती. बाटल्या बिटल्या त्याच्यात ठेवून दिलं. आणि अशा प्रकारे किती 15-20 मिनिटाचा ट्रॅक करून फायनली आम्ही त्या जागेवर पोचलेत. त्याचा सकाळपासनं कालपासनं वाट बघत होती त्याची. आणि आवाज तर तुम्हाला कदाचित आवाज येत असेल, जर येत नसेल तर मी तुम्हाला दाखवतोय. 3, 2, 1. हा हा हा, नुसतं असं वाटतंय दूध पडतंय, तर वाटतंय बघायला एक नंबर. मन एकदम प्रसन्न झालं, प्रसन्न. हा ना, तो बघ ना, तो मधला स्पॉट बघ ना, काय खतरनाक. चला तर आता आपण जाऊया तिकडे. इथे झालाय सीन म्हणजे जागा आहे स्लिपरी, त्यामध्ये आपण घातल्या आहेत या आपल्या चप्पल फुल फाटले चालताना. हे बघ कसे चालत आहेत, धीरे 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 चलो. माझी न घसरणारी चप्पल आहे, स्लीपर आहे, संभाल. यायचे हात पकडणे का इधर, थोडेसे आणे का. इजी, एकदम इजी, काहीच नाही, एकदम इजी. वो गर्दी तर जमली आहे, गर्दी आहे, पब्लिक आहे. आमच्या अगोदर पण भरपूर आले आणि अजून येतील. म्हणजे आता वाजलेत 8, तर एवढा क्राऊड आहे. अजून पब्लिक येऊ शकते आणि येणार, तो अजून गर्दी तर वाढणार आहे मजबूतमध्ये. अरे कोणीतरी या, माशांनो या, आमच्या पायावरती चावा चावा, पेडिक्युअर द्या मला. हा हा हा, थंड थंड चिल्ड, मजा येते. हो भाई जेवढं वाटलेलं ना त्याच्याहून काहीतरी जास्तच पब्लिक आहे. आणि ही आहे आपली पब्लिक. आता वाटतं खाली भेटला असता तर काय मजा आली असती, बट पब्लिक असणार हे माहितीच होतं. आता तर अजून पब्लिक जास्त येईल, बट जो व्ह्यू आहे, जी मजा आहे ती बाबा वेगळीच आहे.